अध्यक्ष तसेच माझे सर्व सहकारी, सर्व शिक्षकवृंद, आणि आज आपण येथे जमण्याचं कारण म्हणजे आजचा दिवस. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 6 डिसेंबर हा आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी आपल्या भारतावरीलच नव्हे तर पूर्ण जगातील जो ज्ञानाचा अखंड झरा ज्यांनी सर्व भागामध्ये वाहत ठेवला होता, ते क्रांतिज्योती आणि क्रांतीची पेट पेटवणारे, सर्व दलितांना मार्गावर नेणारे, नवीन दिशा दाखवणारे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. आपण रोजच्या जीवनामध्ये जगत असताना अनेक अडचणी येतात. प्रत्येकाला रोज बऱ्याच अडचणी येतात. तशाच अडचणी बाबासाहेब यांच्या जीवनामध्ये पण होत्या. त्यांना शिक्षण घेताना, समाजामध्ये वावरताना अनेक प्रकारच्या अडचणी वेळोवेळी त्यांना येत होत्या. पण ते त्या अडचणीला न घाबरता त्यामधून मार्ग काढत त्यांनी शिक्षण घेऊन न थांबता ते अविरतपणे जीवनभर शिक्षण घेतलं आहे आणि त्याद्वारे त्यांनी मोठमोठे पदव्या त्यांनी ग्रहण केल्या. त्यानंतर तुम्ही रोज अभ्यास करताना 3-4 तास अभ्यास करून दमून जाता, पण ते असं म्हणतात 18 तास अभ्यास करायचे. ते दिवसाचा किती? 18 तास अभ्यास करायचे. लक्ष द्या रे सगळ्यांनी, सावधान. ते दिवसाचा 18 तास अभ्यास करायचे. आपल्याला का होऊ शकत नाही असा अभ्यास? तुमच्यापेक्षाही बिकट अवस्था होती त्यांची, पण त्यांनी हार न मानता त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी स्वतःच्या घरचा विचार न करता सर्व समाजासाठी ते लढत राहिले. सर्व समाजाचं त्यांनी भलं करण्याच्या दृष्टीनं खूप मोठं शिक्षण घेऊन आणि ते समाजापर्यंत गेलं पाहिजे, त्या शिक्षणाची चव सगळ्यांना चाखता आली पाहिजे, या दृष्टीनं त्यांनी सगळ्यांना दिलेला जो मंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मंत्र त्यांनी सगळ्यांना दिला. का दिला असेल रे हा मंत्र? माणसाला अगोदर शिक्षण गरजेचं असते. तो जेव्हा शिकेल तेव्हा त्याला कळेल की आपल्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे. तुमचे पाऊल जवळ या शिक्षण मंदिरामध्ये येणार नाहीत तर तुम्हाला कळणार नाही तुम्ही कसे मोठे व्हाल, तुम्हाला कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे. त्यासाठी तुम्हाला पहिलं सुरुवातीला शिक्षण महत्वाचं आहे. त्यामुळे मी म्हणतो शाळेमध्ये येत चला, शाळेच्या वातावरणामध्ये तुम्ही येत चला. दिवसातून एक शब्द का होईना पुस्तकातला वाचत चला. ते वाचाल तरच कुठतरी तुम्ही जे बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजामाता, जे मोठमोठे थोर आहेत, त्यांच्या विचारांची जर पेरणी तुमच्यामध्ये झाली तर उद्याचे तुम्ही नागरिक आहात. उद्या चालून कोण सांगता येते तुम्ही देशाचं नेतृत्व कराल, कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर होईल. हे स्वप्न तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्ही रोज शाळेत येता, येणं जाणं हा एवढाच उद्योग नाही. तुम्हाला तुमच्या घरची परिस्थिती बदलायची. तुम्हाला शिक्षण घेऊन तुमच्या आई वडिलांना चांगली स्वप्न जी दाखवली आहेत ती पूर्ण करायची आहेत. ती कधी पूर्ण होतील? जेव्हा तुम्ही शिक्षण घ्याल, चांगलं शिकाल. हे कुठतरी काळाची गरज आहे तुम्हाला. तुमचे प्रत्येकाचे आई वडील काम करतात, शेताला जातात, काबाड कष्ट करतात आणि ते करत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त एकच स्वप्न असतं, माझ्या लेकरानं चांगलं मोठं व्हावं. त्यांनी आपली स्वप्ने जी पण आहेत त्यांच्या आई वडिलांची ती पूर्ण करावी अशी छोटीशी इच्छा असते त्यांच्या मुलांकडून. मग तुम्हाला ती तेवढी इच्छा पूर्ण करता येणार नाही का? तुमच्या लहानाचं मोठं करतात ते तुम्हाला, तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत का? तुमच्यासाठी ते किती मरमर करतात, तुम्हाला कधी सांगत नाहीत ते कुठून पैसे आणतात,
वयाला कसे पैसे देतात, कपड्याला कसे पैसे देतात तुमच्या, ते तिकडं काही करतील, उपाशी राहतील, उपाशी राहतात, काबाड कष्ट करतात, पण ते तुम्हाला कपडा लत्ता, वही पाहिजे वही, पेन पाहिजे पेन, सगळे आणून देतात. का? कारण तुम्हाला काहीही कमी नाही पडलं पाहिजे या गोष्टीनं. त्यामुळं मला एवढं सांगायचंय की ही जाण ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जाण ठेवा आपले आई वडील काय करतात, आपण काय करतोय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं शिक्षण घेतलं, त्या काळी जाती व्यवस्था होती, अंधश्रद्धा होती, तिथं कोणालाही शिक्षण घेण्याचा, ग्रंथ वाचण्याचा अधिकार नव्हता. पण त्या कठीण परिस्थितीमध्येही एक प्रसंग आहे, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीची परीक्षा पास झाले आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं. आणि जेव्हा जायचं होतं तेव्हा जे रामजी बाबा होते, आंबेडकरांचे वडील, त्यांनी विचार केला की तालुक्याच्या ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल तर तिथं राहण्याचा खाण्याचा खर्च खूप येईल. मग त्यांनी काय केले की ते आणि बाबासाहेब हे दोघं तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर त्यांचे बाबासाहेबांचे पेपर सुरू झाले. मग पहिला पेपर देऊन आले बाबासाहेब. मग रात्री जेव्हा आले देऊन, तेव्हा रामजी बाबांनी म्हणलं, भीमराव जेवून घे. मग बाबासाहेब म्हणायचे, तुम्ही पण जेवण करा. नाही तू जेवून घे, मी नंतर जेवतो म्हणायचे. मग दुसरा पेपरला गेले. दुसरा पेपर देऊन आल्यानंतर रामजी बाबा म्हणाले, भीमराव जेवण कर. भीमराव म्हणाले, बाबा तुम्ही जेवण करा ना. रामजी बाबा म्हणाले, तू जेवण कर, मी करतो नंतर. तिसऱ्या पेपर देऊन आल्यानंतरही असाच प्रश्न बाबासाहेब विचारला की मला दरवेळेस तुम्ही जेवण करा म्हणता आणि तुम्ही मात्र जेवण करत नाही, असं का बाबा, तुम्ही जेवण करा. तेव्हा बाबासाहेबांचे वडील काय म्हणतात बघा, अरे लेकरा, अरे भीमराव, माझी भूक याच्याने भागणार नाही. तू शिकून मोठा हो, चांगली पुस्तकं वाच, या समाजाला, या देशाला दिशा दाखव, तेव्हाच माझी भूक भागेल, तेव्हाच मला चांगलं वाटेल. असे विचार बाबासाहेबांच्या मनामध्ये त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईने रुजवले होते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.